श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। चाकणकर या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सदस्य असून त्यांचे भोंदू अशोक खरात यांच्याशी निकटवर्तीय संबंध देखील असल्याचं बोललं जात आहे। विरोधकांनी ही संधी साधत चाकणकरांवर टीकेची झोड उठवली आणि त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पदावरून पायउतार व्हावा लागला। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चाकणकर यांच्यावर होणारी आरोपांची सरबत्ती काही केलं कमी होण्याचं नाव घेत नव्हते। रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी चाकणकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील सातत्याने करण्यात येत होती। अखेर रुपाली चाकणकर यांनी काल रात्री उशिरा आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला। यावेळी त्यांनी खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली। त्याच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यात दुरान्वयी संबंध नाही, आजही ती स्पष्ट ठाम भूमिका आहे। फोनद्वारे आदरणीय सुनीत्रा बहिणी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देते असं आपल्या एक्स हँडलवरून सांगितलंय। दोन्ही पद हे एकाच व्यक्तीकडे देणे चुकीचं होतं, मात्र आता अनेक चांगल्या महिला आहेत, त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं अशी मागणी देखील आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे। त्यामुळे आता रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।